नमस्कार. महिलांच्या आरोग्याबद्दल बोलताना एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, पोटावरची चरबी. कित्येकींना हा अनुभव येतो की डाएट करून, व्यायाम करूनही बाकी सगळं वजन कमी होतं, पण पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाही. तर आज आपण ह्याच समस्येवर बोलणार आहोत, पण अगदी सोप्या, खरे आणि नैसर्गिक उपायांवर. चला तर मग सुरुवात करूया. हे वाक्य किती ओळखीचं वाटतंय नाही का? हा विचार मनात कधी ना कधी येतोच. पण काळजी करू नका, कारण आज आपण फक्त डाएट आणि व्यायामाच्या पलीकडे जाऊन या समस्येच्या मुळाशी पोचणार आहोत आणि त्यावरचे खरे व्यावहारिक उपाय समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की पोटावर चरबी वाढण्याची खरी कारणं तरी काय आहेत. कारण कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तिचं मूळ शोधणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? आपला सगळ्यांचा एक सामान्य समज असतो की जास्त खाल्लं की पोट सुटतं. पण खरं सांगायचं तर हे अर्धसत्य आहे. जर फक्त जास्त खाल्ल्यानेच पोट वाढलं असतं तर मग डाएट करणाऱ्या किंवा अगदी कमी खाणाऱ्या महिलांना हा त्रास झालाच नसता. मग यामागे नक्की काय कारणं आहेत? चला पाहूया. तर ही आहेत ती खरी कारणं. हार्मोन्समधले बदल, विशेषतः तिशीनंतर होणारे बदल, प्रचंड ताणतणाव, अपुरी आणि अशांत झोप, जेवणाच्या चुकीच्या वेळा, पचनशक्ती कमजोर होणं आणि आपली बैठी जीवनशैली. या सगळ्या गोष्टी मिळून पोटावर चरबी जमावायला लागते. म्हणूनच फक्त डाएट करून ही समस्या सुटत नाही. आता एक अशी गोष्ट ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, जेवणाची वेळ. आपण काय खातो या इतकंच महत्त्वाचं आहे की आपण ते कधी खातो. हो, आपल्या जेवणाच्या वेळांचा आणि पोटावरच्या चरबीचा थेट संबंध आहे. इथे बघा, डावीकडे आहेत आपल्या रोजच्या चुका आणि उजवीकडे आहेत योग्य सवयी. सकाळी घाईघाईत नाश्ता टाळणं, दुपारचं जेवण 3-4 वाजता करणं आणि मग रात्री एकदम पोटभर जेवणं. याने होतं काय की आपलं शरीर गोंधळात पडतं. त्याला कळतच नाही की ऊर्जा कधी मिळणार आहे. मग ते बचावासाठी काय करतं तर मिळणाऱ्या अन्नातून चरबी साठवायला सुरुवात करतं आणि तीही सगळ्यात जास्त पोटाच्या भागात. त्यामुळे उठल्यावर 1 तासात नाश्ता, दुपारी 12:30 ते 2च्या दरम्यान जेवण आणि रात्री 7 ते 8च्या दरम्यान अगदी हलकं जेवण, ही सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक गमतीचा मुद्दा. अनेक जणी म्हणतात की आम्ही तर सगळं हेल्दी खातो, तरी पोट का कमी होत नाही? याचं कारण म्हणजे काही हेल्दी पदार्थ सुद्धा चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी खाल्ले तर चरबी वाढवू शकतात. उदाहरणार्थ, रात्रीच्या जेवणानंतर खूप फळं खाणं. फळांमधली साखर रात्री पचायला जड जाते. तसंच जेवणात पोळी आणि भात दोन्ही एकत्र खाणं, म्हणजे एकाच वेळी दुप्पट कर्बोदकं पोटात जातात. आणि हो, बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड हेल्दी स्नॅक्सवर अवलंबून राहणं, या सगळ्या सवयी नकळतपणे पोटावरची चरबी वाढवतात. त्यामुळे एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवा. आपल्या पोटासाठी सर्वात उत्तम अन्न म्हणजे साधं, ताजं आणि घरगुती जेवण. बाहेरच्या प्रक्रिया केलेल्या पॅकेटमधल्या पदार्थांपेक्षा आपल्या स्वयंपाकघरात बनवलेले पदार्थ पचायला सोपे आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम असतात. बरं, फक्त खाण्यापिण्याबद्दल बोलून चालणार नाही. आता आपण डाएटपेक्षाही महत्त्वाच्या काही गोष्टी पाहूया. आपली झोप, आपला ताणतणाव आणि आपल्या काही छोट्या छोट्या दैनंदिन सवयी, ज्यांचा थेट परिणाम पोटावरच्या चरबीवर होतो. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर सगळं अवलंबून असतं. अनेक जणी सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतात किंवा तासभर मोबाईल बघत बसतात. या सवयीमुळे काय होतं माहिती आहे? आपलं शरीर थेट फॅट सेव्ह मोडमध्ये जातं. म्हणजे त्याला वाटतं की आता दिवसभर ऊर्जा मिळणार नाही, म्हणून ते चरबी वाचवून ठेवायला, साठवायला सुरुवात करतं. या उलट दिवसाची योग्य सुरुवात कशी करायची? अगदी सोपं आहे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटं हलकी हालचाल किंवा स्ट्रेचिंग करा आणि मग शांतपणे बसून पौष्टिक नाश्ता करा. या एका सवयीने तुमच्या मेटाबॉलिझमला एक जबरदस्त सुरुवात मिळेल. आता बोलूयात झोपेबद्दल. पोटावरची चरबी आणि झोप यांचा खूप जवळचा संबंध आहे. याचा एक चक्र आहे आणि त्याची सुरुवात होते अपुऱ्या झोपेपासून. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीर प्रचंड तणावाखाली येतं. यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढायला लागतो. हा हार्मोन म्हणजे शरीराची एक प्रकारची धोक्याची सूचना असते. आणि या वाढलेल्या कॉर्टिसॉलचा परिणाम काय होतो तर शरीर पोटाच्या आणि कमरेच्या भागात चरबी साठवायला सुरुवात करतं. गंमत म्हणजे या कॉर्टिसॉलला चरबी साठवण्यासाठी ही जागा सगळ्यात जास्त आवडते. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. म्हणूनच
जर कॉर्टिसोलची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल आणि पोटावरची चरबी कमी करायची असेल तर रोज रात्री शांत आणि सलग 7 ते 8 तासांची झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कितीही चांगला डाएट करा, पण जर झोपच पूर्ण होत नसेल तर त्याचा हवा तसा उपयोग होणार नाही. आता व्यायामाबद्दलचा एक सगळ्यात मोठा गैरसमज. अनेकांना वाटतं की खूप सारे क्रंचेस मारले की पोट कमी होईल, पण हे खरं नाही. फक्त एकाच जागेवरचा व्यायाम करून म्हणजे स्पॉट रिडक्शनने तिथली चरबी कधीच कमी होत नाही. मग योग्य व्यायाम कोणता? तर उत्तर आहे संतुलन. रोज किमान 30 मिनिटे चालायला जा, थोडाफार स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करा आणि सोबत स्ट्रेचिंग किंवा प्राणायामसारखे श्वसनाचे व्यायाम करा. या सगळ्या गोष्टींचं योग्य मिश्रण चरबी कमी करण्यासाठी जास्त प्रभावी ठरतं. आणि या सगळ्याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे? सातत्य. रोज थोडं पण न चुकता करणं. चला आता सगळ्यात शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या प्रवासात काही वास्तववादी गोष्टी समजून घेऊया, ज्यामुळे निराश न होता योग्य मार्गावर टिकून राहायला मदत होईल. इंटरनेटवर किंवा टीव्हीवर आपण नेहमीच जाहिराती पाहतो, 7 दिवसात सपाट पोट. पण एक गोष्ट सांगू, हे पूर्णपणे खोटं आहे. पोटावरची चरबी एका आठवड्यात किंवा कोणतं तरी एक जादुई ड्रिंक पिऊन नाहीशी होत नाही. अशा फसव्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं. जर तुम्हाला खरे आणि कायमस्वरूपी परिणाम हवे असतील तर त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी एक नियमित दिनचर्या पाळणं, आयुष्यातला ताणतणाव कमी करायला शिकणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं, त्याला काय हवं नको ते समजून घेणं आवश्यक आहे. ही एक जीवनशैली आहे, तात्पुरता उपाय नाही. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं शरीर आपलं शत्रू नाहीये, ते आपल्या विरोधात काम करत नाही. जेव्हा पोट सुटतं किंवा इतर काही समस्या निर्माण होतात तेव्हा ते फक्त आपल्याला एक सिग्नल देत असतं की त्याला थोडी जास्त काळजी आणि आपलं लक्ष हवं आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या शरीराची योग्य काळजी घ्या. हळूहळू पण निश्चितपणे तुम्हाला सकारात्मक बदल नक्की दिसतील.